आज मी कोणतीही भाजणी न वापरता अगदी घरच्या पिठांपासून झटपट आणि खमंग थालीपीठ बनवून दाखवणार आहे. तर नमस्कार, रितिकाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत खमंग असं थालीपीठ. यासाठी आपल्याला कोणत्याही भाजणीची गरज नाही. घरामध्ये जी पिठं आहेत त्यापासून आपल्याला झटपट ही थालीपीठं बनवता येतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एका परातीमध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. पिठांचं प्रमाण घेताना मी एकाच वाटीनं सगळी पिठं घेतली आहेत. त्यामुळं आपल्याला प्रमाण समजायला सोपं जातं. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तर आपल्याला 1 वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. जर नाचणीचं नसेल तर तुम्ही बाजरीचं किंवा तांदळाचं देखील घालू शकताय. फक्त तांदळाचं थोडं कमी घाला. आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. यामध्ये लसूण थोडा जास्त घालायचा, त्यामुळे थालीपीठाला चव खूप छान येते. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं देखील घालायचं आहे. तर यामध्ये मी 1 चमचा जिरं घालून घेते आणि नंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. जर तुमच्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा ऑलरेडी बनवलेला असेल तर तुम्ही तो देखील यामध्ये 2 चमचे घालू शकताय. आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता हे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला काही मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत. जे आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतात तेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. जास्त काही मसाले घालण्याची गरज नाही. तर यामध्ये मी 1.5 चमचा हळद घालून घेते. हळद जरा जास्त घालायची म्हणजे थालीपीठाला कलर छान येतो. तर 1.5 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा इतकी धनापूड, तसेच थोडंसं हिंग, जी हिंग पावडर मिळते ती. हिंग पावडर घातल्यामुळे थालीपीठाची चव अजून वाढते, त्याला खूप छान चव येते. तर हिंग पावडर नक्की घाला. हिंग पावडरनंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला जो आपला रेग्युलर आपण जेवणासाठी वापरतो तोच. अशा प्रकारे मसाले झालेत. आता आपल्याला थोडंसं जो ओवा आहे तो हातावरती घेऊन असा क्रश करायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे. तर मी आता या ठिकाणी 1 चमचा इतका ओवा घातला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. थालीपीठाला आपण वरून देखील तीळ लावणार आहोत, म्हणून मी इथे 1 चमचा मोठा चमचा तीळ घालून घेतले. तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता एवढ्या पिठासाठी मी साधारणतः 1.5 चमचा इतकं मीठ घातलं आहे. तुम्ही पीठ कमी जास्त करणार असाल तर त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकताय. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. वाटणामध्ये आपण कोथिंबीर घातलेली, पण वरून थोडीशी चिरून देखील कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे मसाले घातलेत, जे वाटण बनवून घातले मिरचीचं, ते सर्व या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पाणी घालून मळायचं आहे. पाणी घालताना एकदम पाणी घालून मळू नका, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित अगदी मळून घ्या. तर इथं मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळत आहे. पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही ना जास्त सैल मळायचं आहे. तर हे पीठ असं मीडियम, जसं भाकरीच्या पिठासाठी पीठ असतं त्यानुसार आपल्याला पीठ मळायचं आहे. म्हणजे आपल्याला थालीपीठ थापताना ते जास्त जड जात नाही. व्यवस्थित थालीपीठ अगदी सहज थापता येईल असे पीठ मळायचे. तुम्ही बघू शकताय पीठ इतकं सैल असं मळलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. आता हे पीठ आपल्याला याच्यावरती एखादं भांडं झाकून हे रेस्ट होण्यासाठी, भिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. लगेच आपल्याला थालीपीठ बनवायचं नाही, थोडा वेळ भिजू द्यायचं आहे. इथं 10-15 मिनटानंतर पीठ व्यवस्थित भिजले. आता आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी घ्यायचं आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि पोळपाटावरती मी एक सुती कापड घेतले. ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि पोळपाटावरती अंथरून त्यावरती थोडंसं पाण्यामध्ये पहिल्यांदा भिजवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्यावरती टाकून एक आपण चपाती बनवतो त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हाताने आपल्याला हा गोळा असा मधल्या 3 बोटांनी थापायचा आहे. थापत असताना सगळ्या बाजूनी थापायचा, म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातं आणि एका बाजूला जाड एका बाजूला पातळ होत नाही. असं थापत थापत आपल्याला
आपली चपाती आहे त्या आकाराचा गोळा थापून घ्यायचा आहे. त्यामध्ये बोटाने आपल्याला छोटीशी अशी छिद्र करून घ्यायचे आहेत 2-3. त्यावरून आपल्याला थोडेसे पांढरे तीळ देखील घालून घ्यायचे आहेत आणि ते हाताने असे प्रेस करून थापून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित थालीपीठाला चिकटून बसतात. इथे तवा गरम झाला आहे. तव्यावरती 1 चमचा तेल सोडून आपल्याला ते कापड तसंच उचलून तव्यावरती टाकायचं आहे. हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्या कपड्यावरती टाकायचं आहे, सगळीकडं पसरवून. नंतर आपल्याला अलगद असं ते कापड काढून घ्यायचं आहे आणि साईडने थोडंसं तेल सोडून त्याच्यावरती एखादं झाकण ठेवून आपल्याला ते थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आपण कापडाला वरून पाणी लावल्यामुळे थालीपीठ कपड्याला चिकटत नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि थालीपीठ एका बाजूनं भाजल्यानंतर ते पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एका बाजूनं अगदी छान असं थालीपीठ भाजलं आहे. आता मी दुसऱ्या साईडनेही ते भाजून घेते. पलटल्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपल्याला थोडंसं तेल सोडून भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि साध्या रेसिपीसह. धन्यवाद.